नमस्कार, मी रमाकांत हासगुडे. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील कनगरा या ठिकाणी. या ठिकाणी इंगळे सर आहेत आणि त्यांच्या आईचं वर्षश्राद्ध आहे. या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं एक कीर्तन होतं या ठिकाणी आणि आपण कीर्तन पाहिलं. एक 8वीतली मुलगी, चिमुरडी मुलगी, तिचं इतकं छान आणि सुंदर कीर्तन झालं. आणि विशेष म्हणजे आईचं वर्षश्राद्ध आणि आई वडिलाचं जीवनामधलं काय महत्त्व असतं, आई वडिलाची काय किंमत असते आणि आई वडील गेल्यानंतर त्यांची आपल्याला उणीव कशी भासते या विषयावर इतकं अप्रतिम असं कीर्तन झालेलं आहे. आणि ते कीर्तन आणि योगायोग, दुग्ध शर्करा योग असा की इंगळे सर आहेत, यांचीच ही विद्यार्थिनी ज्यांनी आज कीर्तन केलं. हरिभक्तपरायण श्रावणी महाराज तौर यांचं या ठिकाणी असं कीर्तन झालेलं आहे. आणि एक कीर्तन बघूनच त्या महाराजांनी कीर्तनामध्ये जे आईवडिलाचं महत्त्व सांगितलं, त्या जाणीवमधून आईवडिलाचं किती महत्त्व असतं. आजकाल जितके मुलं जास्त शिकलेत, इंजिनियर झालेत, डॉक्टर झालेत, त्यांचे आईवडील वृद्धाश्रमामध्ये गेलेले आपण समाजामध्ये पाहतोय. पण आज श्रावणी महाराजांनी जे आईवडिलाचं महत्त्व सांगितलं आणि श्रावणी महाराजांचे गुरु इंगळे गुरुजी आहेत, त्यांच्याच आईचे श्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तन केलेलं आहे. तर त्यांच्याकडून आईवडिलाचं एक महत्त्व, बरेच मुलं म्हणतात आईवडिलांनी आमच्यासाठी काय केलं, पण मुलांचं जडणघडण असेल, त्याची प्रगती असेल, त्यात सर्वात जास्त महत्त्व असतं आईवडिलाचं. सगळ्यात मोठा वाटा असतो आईवडिलाचा आणि गुरुचा. तर आजचा योग आलेला आहे. तर गुरुजींच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यापेक्षा महाराजांना ज्यांनी घडवलं, त्यांनी कीर्तन शिकण्यासाठी यांनी जी काही फीस असेल, कष्ट असेल जी घेतलेले आहेत, म्हणून महाराजांच्या आईवडिलाचा सत्कार करायचा गुरुजींनी ठरवलेला आहे. तर या ठिकाणी गुरुजी आईवडिलांचा सत्कार करत आहेत. लाल झाले का? सर, आज तुमच्या आईचं प्रथम पुण्यस्मरण दिन आहे आणि तुमच्या विद्यार्थिनीनंच त्या निमित्तानं कीर्तन केलं, असं छान कीर्तन केलं. काय वाटतं त्याबद्दल? सर, ज्यावेळेस मी ह्या टाकळी गावामध्ये गेलो, ही मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीहून आल्यानंतर 8वीला आल्यानंतर मला माहीत नव्हतं की ही मुलगी कीर्तन करते म्हणून. ज्यावेळेस मी एक दोन तिचं गायन ऐकल्यानंतर किंवा मी हिच्या गळ्यात माळ पाहिली, मी तिला सुरुवातीला म्हणलं की बाबा मला काही लोक मला खूप आवडतं सर, म्हणजे मी कीर्तनसुद्धा करते. म्हणले ह्याची प्रेरणा कुठून मिळाली? तिनं मला सांगितलं, सर मी 2 वर्ष देव आळंदीला होते म्हणजे आळंदीला असल्यामुळं त्या ठिकाणी शिकून मी इकडे आले. म्हणले माझं म्हणजे आत्तापर्यंत माझे 2 ते 3 कीर्तन झालीत. म्हणले मला तिनं मग स्वतः म्हणले, सर मला तुमच्या आईचं कीर्तन करायचं आहे. म्हणलं वाघ, मी दुसरा कीर्तन कारण लावत नाही, आपण 100% माझ्या आईचं जे काही वर्षात कीर्तन मी तूच करायचं म्हणलं. की आमचं 3 महिने काय ठरलं होतं. मग तू म्हणलं की बा श्रावणी तूच कीर्तन कर. आणि आज छान कीर्तन केलं. आणि आईवडिलाचं महत्त्व काय असतंय आज समाजामध्ये आपण पाहतोय. ही माझी विद्यार्थी असल्यामुळे मला हिचा ऐकू बुद्ध्यांक मला चांगला माहीत होता. म्हणून म्हणलं की काही हरकत नाही, आपण जे मोठे महाराज लावतोय त्यांनी काय करते की विषयांतर सुरू नाही, म्हणजे बा एखादा सांगत असताना विषयांतर करून सांगायचं, म्हणजे कीर्तनाचा टाईम ओढून जी महत्त्व आपण ज्या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे ते योग्य साधणं महत्त्वाचं आहे. असा योग तिनं साधलेला आहे. तर निश्चितच याच्या भावी आयुष्यासाठी आणि ही तर सर सुरुवात आहे. ही खूप मुलगी लांब पुढे खूपपर्यंत जाणार, कारण हे आता हिचं 8वं कीर्तन आहे. ही सुरुवात आहे, ही स्टेप आहे. याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण जे काय बाबा महाराज सातारकर म्हणतो, ढोक साहेब म्हणतो, यांच्या पाठीमागे ह्याचाच नंबर असणार आहे. तर मी सुद्धा याचं नाव ऐकलं, कुठंतरी ऐकलं आणि आपल्या समय संघर्ष न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून याची थोडंसं जाहिरात व्हावी, लोकांना माहीत व्हावं. लोकांना चांगल्या कीर्तनकाराची गरज असते, होय, पण माहिती नसल्यामुळं
मला पुन्हा प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही आमचाही सत्कार केला. आपण थोडंसं महाराजाची पण बाईट घेऊया. महाराज, तुम्ही छानपैकी असं कीर्तन केलं आणि विशेष म्हणजे आपले गुरूंच्या आईच्या श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन केलं, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? इंगळे सर हे शाळेमध्ये खूप छान शिकवतात. मग मीच म्हणलं की सरांना, सर मी कीर्तन करते, मग मी तुमच्या आईच्या वर्षश्राद्धाला मी कीर्तन करेन. मग त्या प्रसंगानं मी इथे बोलण्याचा प्रयत्न केला. आणि कुठंतरी मग एक गुरुदक्षिणा द्यायची असते. गुरुदक्षिणा दिल्याचं एक समाधान असं वाटत असेल. गुरुच्या ठिकाणी, गुरुच्या घरी आपण कीर्तन केलंय म्हणजे गुरुदक्षिणा दिल्यासारखं असं मला खूप प्राऊड वाटते की मी आज इथे सरांच्या इथे कीर्तन केलं. कारण एखाद्या गुरूंच्या हातातून कीर्तन मिळणं हे पण खूप भाग्याचं आहे. कारण सरांनी मला आज या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. असं खूप ठिकाणी आपल्याला कीर्तन करायला मिळतं, पण गुरूच्या ठिकाणी कीर्तन मिळायला भाग्य लागतं. तर निश्चितच समाजामध्ये 3 व्यक्ती असतात की आपली प्रगती ते फक्त 3च लोकांना सहन होते. सक्का भाऊ असला सहन होत नाही, किती जवळचा मित्र असला सहन होत नाही. फक्त 3 व्यक्ती आहेत, आई, वडील आणि गुरु. गुरुला वाटतं आपला शिष्य जास्तीत जास्त मोठाच वाटतं, बाकी सक्का भाऊ असेल, मित्र असेल, कुणालाही प्रगती सहन होत नसती. तर असा हा योग आलेला आहे. श्रवणी महाराजाचे आई वडील पण आहेत, त्यांना पण थोडंसं आपण बोलतं करूयात. आपलं नाव? अंकुश तोर. आपण काय करताय? काय नाही, शेतीच करता सुद्धा. शेती. तर शेती, एक सामान्य शेतकरी असताना यांनी आपल्या कुठं आपलं मुलीला कुठं शिक्षणासाठी पहिल्या सुरुवातीकडे आळंदीला पाठवलं होतं. नंतर चकलंबेला काय 6 महिने पाठवलेलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये? बीड जिल्ह्यात चकलंबा. फीस किती होती? फीस वार्षिक फीस 35,000 रुपये होती. 35,000 रुपये वर्षाची फीस भरून मुलीला शिक्षणासाठी 2 वर्ष शिक्षण दिलं. बरं ताई, तुम्हाला आता आपली मुलगी कीर्तन करते, मग एक समाधान वाटत असेल, काय वाटते? खूपच समाधान वाटते. आज माझी मुलगी समाजासाठी काहीतरी करते, समाजांना काहीतरी ज्ञान देते, याचा मला खूपच प्राऊड वाटतो. आणि ती याच क्षेत्रात नाही, आध्यात्मिक, तर ती शाळेत 1च नंबर आहे. तुम्ही सरांना विचारा, ती NMSच्या परीक्षेमध्ये 93% मार्क घेऊन पहिला नंबर आलेली आहे. ती प्रत्येक क्षेत्रात A1च आहे. तर कीर्तनाबरोबरच शिक्षणात सुद्धा पहिल्या क्रमांकानंच आहे. आणि तुमची दुसरी मुलगी सृष्टी, ती पण 4थीतलीची मुरडी आहे. इतकं सुंदर गायन करते. आपण दाखवणार आहोत ते पण महाराजाचं कीर्तन पण आपण चॅनलवर आपल्याला दाखवणार आहोत. आणि ही लहान सृष्टी आहे, तिचं पण गायन आपण त्याचं एखादी गवळण किंवा अभंग आपण दाखवणार आहोत. तर आपण महाराजाचा आपण गुरुजींनी सत्कार केला, आपण त्याचं कीर्तन पाहणार आहोत. आणि आपल्या चॅनलकडून महाराजांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊयात. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.